प्रश्न, कोणत्या देशाने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा संमत केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, UK म्हणजेच युनायटेड किंगडम या देशाने काय केलेलं आहे? 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा ऐतिहासिक या ठिकाणी कायदा केलेला आहे. क्लिअर? युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नशामुक्त भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं अभियान आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. काय? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या मंत्रालयाने या ठिकाणी नशामुक्त भारत अभियान 2.0 या ठिकाणी सुरू केलेलं आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. अंमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत देखरेख मजबूत करणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबवणे या उद्देशाने नशामुक्त भारत अभियान 2.0 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या द्वारे सुरू करण्यात आलेलं हे अभियान आहे, कॅम्पेन आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. विक्रम VT21 विक्रम VT21 हे कोणी विकसित केलेलं आहे? कोणत्या संस्थेने डेव्हलप केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर DRDOने विकसित केलेलं विक्रम VT21 आहे. हे विक्रम VT21 काय आहे? तर एक प्रकारचा हा रणगाडा आहे. याच्याबद्दल काही 4-5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. विकसित म्हणजेच डेव्हलप कोणी केलं आहे? तर D फॉर डेव्हलपमेंट, D फॉर DRDO. DRDOने हे या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. 2 प्रकारामध्ये हे उपलब्ध आहे, ट्रॅक्ट फॉर्मॅटमध्ये आणि व्हील्ड फॉर्मॅटमध्ये. या दोन्ही फॉर्मॅटमध्ये हे या ठिकाणी उपलब्ध आहे. विक्रम VT21ची वैशिष्ट्य काय आहेत? तर लिहून घ्या. याची जी काही आसन क्षमता आहे, सिटिंग कॅपॅसिटी आहे 11 जवानांची आहे. मानवरहित टरेट आणि रणगाडा भेदी क्षेपणास्त्र, पाण्यातून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता एवढी याची या ठिकाणी कॅपॅबिलिटी आहे. AI आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार ही एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. आणि जुन्या BMP-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय म्हणून याला या ठिकाणी बघितलं जातं. कोणी विकसित केलं आहे? तर DRDOने. DRDOचं फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. लक्षात घ्या. कोलंबो येथे आयोजित भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या डायवेक्स किंवा ड्युएक्स 2026च्या 4थ्या आवृत्तीमध्ये भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झालेलं होतं? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS निरीक्षक. काय? INS निरीक्षक हे भारतीय नौदलाचे जहाज सहभागी झालं होतं. कशामध्ये? तर कोलंबो येथे आयोजित केलेल्या भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या डिवेक्स 2026च्या आवृत्तीमध्ये या ठिकाणी आयोजन जे काही केलं होतं 4थ्या आवृत्तीचं, त्याच्यामध्ये हे जहाज सहभागी झालं होतं. INS निरीक्षक असं या INS जहाजाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. लक्षात घ्या. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर ही परिषद 10 वर्षानंतर होत आहे. पहिली झाली 2008 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. दुसरी झाली 2011 मध्ये अदिस अबाबा जी की इथिओपिया या ठिकाणी आहे. तिसरी झाली 2015 मध्ये नवी दिल्लीमध्ये. आणि तब्बल 10 वर्षानंतर आता परत नवी दिल्लीमध्ये 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होत आहे भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, तर बाकीच्या नवनवीन झालेल्या किंवा होणाऱ्या परिषद आहेत, समिट्स आहेत, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. इंटरनॅशनल राईस समिट म्हणजेच आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती आपल्या प्यारा भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी WHOची जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये. गाऊ टेक 2026 पुण्यामध्ये. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये.
COP31ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसमध्ये आणि 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर. क्रमांक 5, तीव्र उष्णतेमुळे कोणत्या भारतीय राज्याने स्वयं लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ या राज्याने स्वयं लॉकडाऊन, सेल्फ लॉकडाऊनची घोषणा या ठिकाणी केली आहे. तीव्र उष्णतेमुळे या भारतीय राज्याने अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. तर पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 7, मुंबईमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांना प्रतिष्ठेच्या बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने सन्मानित केले जाईल? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एन चंद्रबाबू नायडू असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेशचे हे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत. या मुख्यमंत्र्यांना प्रतिष्ठेच्या बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कारण काय, का बरं याला सन्मानित करण्यात आलं तर लिहून घ्या. आंध्र प्रदेशामध्ये स्पीड ऑफ डुईंग बिझनेस, काय स्पीड ऑफ डुईंग बिझनेस आणि स्पीड ऑफ डिलिव्हरिंग गव्हर्नन्स सारखे धोरणात्मक बदल आणि गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार करणे या सर्व योगदानाबद्दल त्यांना हा या ठिकाणी बहुमान मिळालेला आहे. एन चंद्रबाबू नायडू असं त्यांचं नाव आहे. वर्तमानमध्ये आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. तर 4 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर. आंध्र प्रदेश म्हटलं की नेहमी लक्षात ठेवायचं सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न क्रमांक 8, AFC चॅम्पियन्स लीग 2026 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अल अहली असं त्याचं नाव आहे टीमचं. अल अहली यांनी या ठिकाणी AFC चॅम्पियन्स लीग 2026 या ठिकाणी जिंकलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धेंचे जे काही विजेतेपद जिंकलेले व्यक्ती आहेत, टीम आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांनी या ठिकाणी जिंकलं आहे. कलिंग लार्सन्स या टीमने या ठिकाणी ही लीग जिंकली आहे. प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकलं. तर भारताचा 95व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर अरण्यक घोष यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संघटनांनी एप्रिल 2026 मध्ये अत्याधिक उष्णता आणि शेती नावाचा संयुक्त अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर. बरोबर. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण? पर्याय क्रमांक ए FAO आणि पर्याय क्रमांक बी WMO. ज्या ठिकाणी FAOचा अर्थ आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल अन्न आणि कृषी संघटना, आणि WMOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक हवामान संघटना. या दोघांनी काय केलेलं आहे तर एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर नावाचा अहवाल सादर केला आहे, ज्याच्या मागचा उद्देश वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटांमुळे शेती, पिके, पशुधन आणि मत्स्यपालनावरती होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे या उद्देशाने हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, 10 वर्षांच्या संवर्धन भागीदारी अंतर्गत चीनकडून अटलांटा प्राणी संग्रहालयामध्ये कोणत्या 2 महाकाय पांड्यांना पाठवले जात आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए पिंग पिंग हे एक नर आहे आणि पर्याय क्रमांक बी फू शुआंग ही एक मादी आहे. कालावधी काय तर ही भागीदारी 10 वर्षाची आहे, जी अटलांटा प्राणी संग्रहालयाशी असलेल्या दीर्घकालीन कराराचा भाग आहे. कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11, कोणत्या संस्थेने चीनची ॲटलास नावाची नवीन ड्रोन स्वार्म प्रणाली विकसित केली आहे? तर पर्याय क्रमांक बी CETC म्हणजेच काय, चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप
कॉर्पोरेशन, चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशन. या प्रणालीमुळे काय होईल आता तर या सिस्टीममुळे एकच ऑपरेटर एकाच वेळी सुमारे 100पेक्षा जास्त ड्रोन प्रक्षेपित आणि नियंत्रित करू शकतो. हे AI आणि मोठ्या प्रमाणावर ड्रोन प्रक्षेपण क्षमतेचा मेळ घालणारे एक स्वायत्त आणि गतिशील रणांगण नेटवर्क म्हणून कार्य करतं. अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचा प्रश्न, इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोणता खेळाडू ठरलेला आहे. तर साधी गोष्ट आहे, पर्याय क्रमांक ए विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विराट कोहली हा या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये 800 चौकार मारणारा पहिला या ठिकाणी बॅट्समन ठरलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. महाराष्ट्र, ओडिसा, आंध्र प्रदेश की राजस्थान. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.